तया परी जी मिया हे विनविले तुमते गोसाविया, अनिक काही एक म्हणावया कारण असे. तयापरी त्याप्रमाणे जी हे देवा मिया तुमते गोसाविया मिया विनविले, तुम्ही आहात गोसावी अर्थात सर्व इंद्रियांचे प्रभू स्वामी असे असणाऱ्या तुम्हाला मिया विनविले. अनिक काही एक म्हणावया कारणासे, आणखी मला एक गोष्ट म्हणायची आणि त्या म्हणण्यालाही काही कारण आहे. म्हणजे अर्जुनाला अजून एक अर्जुनाला जे भगवंताला आता अर्जुनाला काय करायचे, त्याला घाई झाली विश्वरूप आठवा आणि हे चतुर्भुज रूप दाखवा, ते आता लवकर हळूहळू विषयावर येतो. हे एवढं समर्पण करतो, फक्त काय ताकासाठी गेलेला आहे. सगुण रूपाच्या दर्शनाची त्याच्या अंतकरणात अतिशय उत्कट इच्छा झालेली आणि ती कधी पूर्ण होईल आणि हे विश्वरूप कधी आटोपून गेली हे खरं त्याचं काय हे मनोगत आहे. म्हणून तो म्हणतो अनिक काही एक म्हणावया, अजून एक मला म्हणायचं आहे. आणि ते म्हणायचं म्हणजे काय मला म्हणायचं आहे त्याला काही कारण आहे. कारण असे काय कारण आहे ते सांगतो. अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे, तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे, देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. अदृष्टपूर्वं रुचितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे, तदेव मे दर्शय देवरूपं देवेश जगन्निवास. पूर्वं हृषितः अस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे, तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. भगवंताच्या असीम अनुकंपेने आपल्याला झालेली विश्वरूपाची दिव्य अनुभूती, त्या अनुभूती संबंधाने शब्दाच्या माध्यमातून अर्जुन भगवंताला वर्णन करताना भगवंताची स्तुती करीत आहे. म्हणून त्याची झालेली अवस्था मागच्या श्लोकात सांगितली. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम, त्याने भगवंताला साष्टांग दंडवत केलेला आहे. आणि तो म्हणतो की खरा इड्यम म्हणजे स्तुती करण्याला तूच योग्य आहे. सर्वांचा नियामक असणारा ईश्वर हेच तुझं खरं स्वरूप आहे. आणि अशा वेळेला त्याला जाणीव होते ती आपल्याकडून झालेल्या अपराधांची. आणि म्हणून तो म्हणतो की या ठिकाणी पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रिया प्रियाया हसी देव सोडून, जसा पुत्राच्या अपराधाची पिता क्षमा करतो किंवा एखाद्या पतिव्रता पत्नीच्या अपराधाची तिचा प्रियपती तिला क्षमा करतो, अथवा एखादा मित्र किंवा सखा आपल्या सख्याला त्याच्या केलेल्या अपराधी कृत्याबद्दल त्याची क्षमा करतो, त्याप्रमाणे तू मला क्षमा कर. आणि अपराध करणं हा माझा धर्म आहे आणि क्षमा करणं हा तुझा धर्म आहे. आणि अशा रीतीनं स्तुती करत असताना देवाला तू मला जे आत्तापर्यंत विश्वरूप दाखवलं त्या संबंधाने वर्णन करतो. अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा, या ठिकाणी अदृष्टपूर्वं रूपं दृष्ट्वा हृषितः अस्मि च भयेन मे मनः प्रव्यथितं, हे जगन्निवास देव देवेश प्रसीद तद एव रूपं मे दर्शय. अर्जुन म्हणतो की अदृष्टपूर्वम, या पूर्वी ज्याला कधीही पाहिलं नाही, म्हणजे अदृष्टपूर्वम याचा अर्थ पूर्वी कधीही न पाहिलेलं असं रूपम दृष्ट्वा, असं तुझं रूप पाहिल्यानंतर हृषितः अस्मि, मी अत्यंत हर्षाने युक्त झालेलो आहे किंवा हर्षभरीत झालेलो आहे. च आणि भयेन मे मनः, आणि एका बाजूला ह्या विश्वरूपाचं दर्शन घेताना भयामुळं त्या विश्वरूपाचं मला भय वाटलं आणि त्या भयामुळं मे मनः, माझं मन प्रव्यथितम, अत्यंत दुःखी कष्टी झालेलं आहे. हे जगन्निवास, ह्या संपूर्ण जगताचं निवासस्थान असणाऱ्या, सगळ्या जगाचा आश्रय आधार असणाऱ्या
हे परमात्मन, सगळं जग ज्याच्यामध्ये निवास करतं अशा हे परमात्मा श्रीकृष्णा, हे देव, हे देवा म्हणजे अलौकिक असणाऱ्या हे परमात्मन, देवेश आणि सर्व देवांचाही ईश किंवा देवांचा अधिपती असणाऱ्या हे परमात्मन, प्रसिद्ध तू माझ्यावर प्रसन्न हो. आणि तत्एव रूपम मे दर्शय, तत्एव तेच, रूपम रूप, मे मला, दर्शय दाखव असं म्हणतो. अर्जुन भगवंताला म्हणतो की यापूर्वी मी कोणतंही न पाहिलेलं जे रूप, म्हणजे कधीही न पाहिलेलं जे विश्वरूप, त्याचं मला आज दर्शन होत आहे. परंतु त्या दर्शनाने मला एका बाजूला माझा अंतःकरण अत्यंत हर्षभरीत झालेलं आहे, दुसऱ्या बाजूला त्याच्यातली असणारी भयानक अशी रूपं तुझ्या विश्वरूपातली पाहून माझं मन या ठिकाणी व्यथित पण झालेलं आहे, खेदाने कष्टी झालेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की जे पूर्वी तुझं चतुर्भुज स्वरूप होतं तेच मला तू दाखव, आणि ते दाखवण्यासाठी माझ्या अपराधांना विसरून तू प्रसन्न हो असं अर्जुन म्हणतो. भाष्य. अदृष्टपूर्वम न कदाचित अपि दृष्टपूर्वम इदं विश्वरूपम तव मया अन्यहि वा तत् अहम दृष्ट्वा हृषितः अस्मि भयेन च प्रव्यथितं मनः मे अन्तः तदेव मे मम दर्शय हे देवरूपम, हे देव रूपम यत् मत्सखम प्रसिद्ध देवेश जगन्निवास, हे जगन्निवास. अदृष्टपूर्वम न कदाचित अपि दृष्टम पूर्वम, पूर्वम कदाचित अपि न दृष्टम, पूर्वी मी कधीही पाहिलेलं नाही असं इदम विश्वरूपम, असं तुझं विश्वरूप, तो मया अन्यही वा, तुझं हे विश्वरूप माझ्याकडूनही कधी पाहिलं गेलं नाही, अन्यही वा दुसऱ्यांनी कधी पाहिलं नाही. तद अहम दृष्ट्वा, आणि ते रूप मी पाहिल्यानंतर हृषितः अस्मि, मी अत्यंत आनंदित झालो आहे. भयेन च प्रव्यथितं मनः मे च, आणि माझं मन, मे मनः माझं मन भयेन प्रव्यथितं, भयाने त्या ठिकाणी खिन्न झालेलं आहे. अंतः तदेव मम दर्शय, आणि हे जे रूप तू मला दाखवतो तेच तू माझ्या हृदयामध्ये, तदेव मे दर्शय, तेच रूप मला आता दाखव. हे देव रूपम, हे देव, हे देवा, इथं काही हे झालं का, हे देव रूपम यत, हां तुझं जे स्वरूप आहे ते मत्सखम, हां मी तुझा काय आहे, सखा आहे, म्हणून तुझं जे रूप आहे ते मला प्रसिद्ध, प्रसन्न हो. अनंतर देवेश, हे देवादिदेवा, हे जगन्निवास, हे जगताच्या निवासस्थाना असणाऱ्या परमात्मन, तदेव रूपम मे दर्शय, तेच रूप म्हणजे पूर्वी तुझं माझ्या सारथीच्या रूपाने मी ज्या रूपाला नित्य पाहत होतो तेच तुझं असणारं मूळ सगुण साकार किंवा चतुर्भुज रूप मला तू दाखीव असं म्हणतो. आता भगवान माऊली या संबंधाने सांगतात. तरी देवेशी सलगी केली, जे विश्वरूपाची आळी घेतली, ती मायबापे पुरविली स्नेहाळाचेनी. अर्जुन आता भगवत स्तुती करताना पाठीमागच आहे, आपण म्हणतो ना की एक म्हण आहे, मला आठवत नाही, म्हणजे आपण ज्याच्यापासून काही मिळवायचं त्याची आपण स्तुती केली पाहिजे. आता एक नवीन लेखक आहेत, त्यांनी जवळजवळ 3,500 म्हणी लिहिल्यात ज्ञानेश्वरीवर. ज्ञानेश्वरीतील म्हणी म्हणून त्यांनी एक ग्रंथच काढला आहे. तर तो आपल्याजवळ नाही, पण त्यांनी प्रत्येक ह्या ओवीला एक म्हण निघते असं सांगितलं. त्यांचं चिंतन चालू आहे. तर याच्यामध्ये अर्जुन भगवंताला, खरं अर्जुनाच्या मनात आहे की आता ह्या विश्वरूप दर्शनाचा त्याला उबग आलेला आहे, मग तो कंटाळलेला आहे, त्याला भय अंतःकरणात निर्माण झालेला आहे. तेव्हा मूळचं असणारं अत्यंत गोमट साजिर मनोवेधक असं जे आपल्या मनाला कायमचं हरण करणारं असं चतुर्भुज रूपाची दर्शनाची अर्जुनाच्या अंतःकरणात कामना झालेली आहे. पण तो यावेळेला कालच्या ओवीचा शेवटी, कालच्या श्लोकाच्या शेवटी अर्जुन म्हणतो, तया परिजी मिया हे विनविले तुमते गोसाव्या. तर म्हणतं की मी आत्तापर्यंत तुमची अशा प्रकारची विनवणी केली की हे जे विश्वरूप आहे
ते जापानी जापानी ते तुम्ही सावरून घ्या, आटोपून घ्या, अशा प्रकारची मी विनंती केली. परंतु त्याच्या पाठीमागं खरं कारण काय आहे? त्याचं कारण असे, अनेक काही एक म्हणावया कारण असे, आणि आणखी काही म्हणावया, म्हणजे ही विनंती करण्यासाठी एक कारण असे, दुसरं एक कारण आहे. ते कारण अजून त्यांनी म्हणजे त्या भगवंताला निवेदन केलेलं नाही. काय कारण आहे ते या श्लोकामध्ये अर्जुन सांगतो की तरी देवेशी सलगी केली. देवा बोलण्याची सुरुवात कशी करतो? एक कारण अजून आहे, परंतु देवेशी सलगी केली, मी ह्या भगवान परमात्म्याबरोबर सलगी केली, नाम लढीवाळपणा त्याच्याबरोबर केला. कोणता? जे विश्वरूपाची आळी घेतली, मी त्या परमात्म्याजवळ विश्वरूपाची आळी म्हणजे हट्ट या ठिकाणी मी घेतला, किंवा त्या विश्वरूप मला पाहायला मिळावं अशा प्रकारचा हट्ट मी केला. ते मायबापे पुरविली स्नेहाळाचेनी, पण ते स्नेहाळाचेनी मायबापे पुरविली. भगवान मुळातच काय आहे? मूर्तिमंत स्नेह म्हणजे भगवान परमात्मा आहे. मूर्तिमंत प्रेम आपल्या भक्तावर, वत्सल असा असणारा तू, आणि तू कसा आहे? स्नेहाळाचेनी मायबापे. स्नेहवान जे पुरुष आहेत त्या स्नेहवान पुरुषांचा मायबाप असणाऱ्या तू, ती माझी आळी, तो माझा हट्ट आग्रह पुरविली. तो आग्रह तू त्याची पूर्तता केली, म्हणजे माझी इच्छा पूर्ण केली. मी विश्वरूपाचं दर्शन घेण्याची इच्छा केली आणि ती इच्छा तू पुरवली म्हणजे पूर्ण केली. आता सांगतात, सुरतरुची झाडे अंगणी लावावी कोडे, देयावे कामधेनूचे पाडे खेळावया. म्हणजे तू भगवंता, तू जे काही माझी इच्छा पूर्ण केली त्याच्या संबंधाने बोलायचं झालं तर माझी योग्यता आहे की नाही असं मी तुला विचारलं होतं, पण तू काही माझ्या योग्यता अयोग्यतेचा विचार केला नाही, आणि केवळ माझ्या अर्जुनाला विश्वरूप दर्शनाची इच्छा आहे एवढ्यानेच तू या ठिकाणी हे विश्वरूप मला दाखवलं. हे झालं कसं? सुरतरूंची झाडे, सुरतरू म्हणजे कल्पवृक्ष, आणि त्या कल्पवृक्षाची झाडं अंगणी लावावी कोडे, कोडे अंगणी लावावी, म्हणजे अत्यंत कौतुकाने त्या कल्पवृक्षाची झाडं आपल्या अंगणामध्ये लावून द्यावीत. किंवा देयावे कामधेनूचे पाडे खेळावया, किंवा एखाद्या मुलाला कामधेनूचे पाडे म्हणजे कामधेनूचं पाडं म्हणजे वासरू ते खेळण्यासाठी द्यावं. अशा प्रकारची सामान्य गोष्ट नाही की अंगणामध्ये कुठं एका कल्पवृक्षाची झाडं लावावी किंवा कामधेनूचं वासरू खेळायला मिळावं, ही काही सामान्य गोष्ट नाही. किंवा एखाद्याने हट्ट केला, मिया नक्षत्री डाव पाडावा, चंद्र चेंडवा लागी आणावा, हा छंद सिद्धी नेला अगवा माऊली त्वा. माझं हे कसं तुका म्हणे, आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. आणि तसंच देवा झालं की मी जो काही आग्रह धरला किंवा हट्ट केला तो कशा स्वरूपाचा होता? मिया नक्षत्री डाव पाडावा. मला असं वाटायला लागलं की नक्षत्राच्या द्वारात आम्ही डाव पाडावा, म्हणजे डाव सुरू करावा. कशाचा? द्यूताचा किंवा सोंगट्याचा डाव. आणि त्याच्यासाठी फाशे कोणते? आपलं नक्षत्री डाव पाडावा. नक्षत्राच्या द्वारा म्हणजे नक्षत्राचे फाशे करायचे आणि त्यांनी द्यूताचा खेळ खेळायचा. अशा प्रकारचं नक्षत्राच्या द्वारा ह्या द्यूताचा डाव खेळावा म्हणजे खेळ खेळावा अशी इच्छा केली. परंतु फाशी टाकण्यासाठी कोण पाहिजेत? नक्षत्र पाहिजेत. आकाशगंगेतील असणारी नक्षत्र आणायची आणि त्याने हा डाव खेळायचा. चंद्र चेंडवा लागी आणावा. आम्हाला ह्या चेंडूचा खेळ खेळण्याची इच्छा झाली, पण चेंडू कोणता? कापडाचा नाही, तर या ठिकाणी चंद्राचा चेंडू, आणि तो आम्हाला खेळण्यासाठी आणावा. आता हे काही सामान्य गोष्ट आहे का? रामाचं सुद्धा कौशल्याला पुरवता आला नाही. तर रामचंद्र प्रभू म्हटले की तू आम्हाला चंद्र खेळण्यासाठी आण, चेंडू खेळण्यासाठी. मग कौशल्या मातेने आरशातला चंद्र दाखवला असं सांगतात. पण तू मात्र आमचं चंद्र चेंडवा लागी आणावा असं म्हटलं. पण हा छंद सिद्धी नेला अगवा माऊली येतवा. पण हे या ठिकाणी हे माऊली भगवंताला या ठिकाणी हे माते असं म्हणजे सगळीच नाती अर्जुनाची. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, सोयरा सज्जन कृष्ण माझा.
कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तारू उतरी पैल पारू भव नदीचा. तो तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा वाटेन करावा परता जीवा. अर्जुनाने तरी आपली सगळी नाती भगवंताशीच एकवटली होते म्हणून म्हणतात की हे माऊली हे माते श्रीकृष्ण परमात्मन मीही अशा प्रकारचा हट्ट केला जसा चंद्र चेंडूच्या खेळामध्ये चंद्राचा चेंडू आम्हाला मिळावा, कामधेनूचं पाडं खेळावायला मिळावं पाडस, किंवा अंगणामध्ये कल्पवृक्षाची झाडं लावावी, नक्षत्राचा डाव खेळावा. पण हा आगवा छंद सिद्धी नेला. परंतु हा संपूर्ण आमचा छंद म्हणजे आमची असणारी उत्कट अभिलाषा हट्ट तो त्या ठिकाणी तू सिद्धी नेला, तो पुरवला. जिया अमृतलेशा लागी सायास त्याचा पाऊस केला चारी मास. पृथ्वी वाहोनी चासे चास चिंतामणी पेरिले. जिया अमृतलेशा लागी, अमृताचा लेश म्हणजे थोडंसं अमृताचा एखादा थेंब, त्या अमृताच्या थेंबासाठी सायास त्याच्यासाठी किती कष्ट पडले. अमृत मिळावं म्हणून देवानी आणि दानवानी या ठिकाणी समुद्र मंथन केलं तेव्हा त्यांना अमृत मिळालं. ते अमृताचं सुद्धा मिळताना किती तिथं मध्ये आले ते राहू केतू, त्यांना त्यांचा वध करून पुन्हा ते अमृत देवांना वाटणं, त्याच्यासाठी किती युक्ती कराव्या लागल्या. मोहिनीचा अवतार परमात्म्याला घ्यावा लागला. परंतु अमृतलेशा लागी सायास, ते अमृत देवांना मिळण्यासाठी किती कष्ट झाले. परंतु त्याचा पाऊस केला चारी मास, परंतु त्या अमृताचा पाऊस जणू काही एक चातुर्मास्यभर आम्हाला पाडला, म्हणजे काही नाही आणि पाऊस पाडला. एक थेंब मिळण्याला एवढे कष्ट आणि तो मात्र एक चातुर्मास त्याचा पाऊस पाडला. पृथ्वी वाहोनी चासे चास चिंतामणी पेरिले. पण ते म्हणतात पृथ्वी वाहुनी चाचे सात, म्हणजे आपली पृथ्वीचं म्हणजे शेतीचं जे वहिवाट करायची, वाहनी करायची, शेतीची मशागत करायची, ती मशागत करताना ती नांगरावी लागते, वखरावी लागते आणि त्या नांगरलेल्या त्या भूमीमध्ये चाचे तास म्हणजे एका वाफ्यात, प्रत्येक वाफ्यात त्या ठिकाणी तू चिंतामणी पेरिले. त्याच्या प्रत्येक तासामध्ये किंवा त्या वाफ्यामध्ये तू चिंतामणीच पेरले. वास्तविक या ठिकाणी ही पेरण्यापूर्वी शेतीची किती मशागत करावी लागते, पण तुझ्या मनात आलं तर तू वाफ्यामध्ये तासामध्ये त्या ठिकाणी चिंतामणीची पेरणी केली. आयसा कृतकृत्य केलो स्वामी बहुलळा पाळीला तुम्ही दाविले जे हरब्रह्मी नाही की जे कानी. हे अर्जुन आपल्याला स्तुती कशी करावी हे सुद्धा आपल्याला स्तुती करण्याचं मार्गदर्शन करतो. भगवंताकडं, गुरुकडं, संतांकडं इतकं जाऊ द्या, व्यवहारामध्ये आपलं काम साधण्यासाठी थोडी मदत केली असली आणि त्या मदतीला एवढं मोठं केलं तर तो मनुष्य स्वतःहून मोठी मदत आपणच देईल. चाचे साच चिंतामणी पेरिले. ऐसा कृतकृत्य केलो स्वामी बहुलळा पाळीला तुम्ही दाविले जे हरब्रह्मी नाही की जे कामी. हे स्वामी ऐसा कृतकृत्य केलो, अशा प्रकाराने तुम्ही मला कृतकृत्य केलं. कृत्यम कृतम येन, जे करायला पाहिजे ते सगळं माझ्या जीवनामध्ये घडलेलं आहे, अशी कृतकृत्यतेची अनुभूती तुम्हीच माझ्या जीवनात या विश्वरूपाच्या निमित्ताने करून दिली. आम्हाला आता कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. बहुलळा पाळीला तुम्ही माझा बहुलळा पाळीला, तुम्ही माझा अत्यंत लळे पाळले, लाड पुरवला. आणि काय लाड पुरवला इकडे, दाविले जे हरब्रह्मी नाही की जे कानी. आणि जे हरब्रह्मी नाही की जे ब्रह्मदेवाने किंवा हर म्हणजे भगवान शंकराने जे कधीच कानाने देखील ऐकलं नाही, कानी नाही की जे ब्रह्मदेवाला आणि शंकराला ज्या विश्वरूपाच्या संबंधाने श्रवणसुद्धा घडलं नाही, ते दाविले, ते मला तुम्ही प्रत्यक्ष त्या विश्वरूपाचं दाविले म्हणजे दर्शन करून दिलं. मा देखावयाची केवती गोठी जयाची उपनिषदा नाही भेटी ते जिव्हारीची गाठी मज लागी सोडिली.
मा देखावयाची केवती गोठी. या ठिकाणी पाहण्याची गोष्ट तर बाजूलाच राहू द्या, देखावयाची गोठी केवती, पाहणं तर दूरच राहू द्या. जयाची उपनिषदा नाही भेटी, ज्या उपनिषदांना देखील ज्याची भेटसुद्धा झालेली नाही असं माऊली लिहितात. आणि जे जिव्हारीची गाठी, आणि ती आपल्या जिव्हारीची म्हणजे आपल्या अंतकरणातील हृदयातील अत्यंत गुह्य गोष्ट, ती मज लागी सोडली, ती गाठ ही माझ्यासाठी सोडली, म्हणजे मला त्या विश्वरूपाचं दर्शन दिलं. आता खरं इथं माऊली म्हणतात की जयाची उपनिषदा नाही भेटी. आता आपल्याला तर काय आहे, ज्याच्या भेटीचं साधन कोण आहे? फक्त उपनिषदच आहे, वेदांत वचनच आहे. वेदांतातली अवांतर वाक्य परोक्ष ज्ञान करून देतात आणि महावाक्य दृढ अपरोक्ष ज्ञान करून देतात. ऐक ना, इतकंच काय, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, तो ब्रह्मस्वरूपालाच प्राप्त होतो असं वर्णन केले. आणि पुन्हा ज्यावेळेला तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो तेव्हा सा काष्टा सा परागती, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काही राहत नाही. निरतिशय व्यापक, निरतिशय आनंद स्वरूप, निरतिशय ज्ञानस्वरूप किंवा सच्चिदानंद घन, असं जे आपलं मूळचं स्वरूप आहे त्याला तो जीवात्मा त्या ब्रह्मस्वरूपाशी ऐक्याला प्राप्त होतो. हे आणि म्हणतात की उपनिषदांना ह्याची गोष्टसुद्धा नाही, म्हणजे उपनिषदांना त्याची कधी भेटसुद्धा झालेली नाही. कारण काय, उपनिषद जे प्रतिपादन करतात ते जीव ब्रह्मैक्य ज्ञान, हे काय आहे? अवांतर प्रयोजन. आणि मुख्य प्रयोजन काय आहे? मोक्ष. आणि मोक्षाला गेल्यानंतर पुन्हा काय आहे? गावाला जाईपर्यंत चालायचं, मुक्काम गावा येईपर्यंत. पुढं चालणं आहे का काही? तिथं कृतकृत्यता आहे, एवढंच आहे. आणि ते जे ज्ञान झालं की त्याच्या पुढं त्याला काही मिळवायचं आहे का? काही नाही. परंतु हे जे विश्वरूप आहे, हे विश्वरूपाचं दर्शन करा असं उपनिषद सांगत नाही. पण आता ऐका नाही, उपनिषद काय सांगतं? तत्वमसी, ऐके नाही, आणि अहम ब्रह्मास्मी, एवढं झालं की बस, आता पुढं तुम्हाला काय करायला राहिलं नाही, अशी गोष्ट आहे. त्या उपनिषदाला देखील त्याची भेटी झाली नाही, पण ते विश्वरूप आहे ना, ते मला तू दाखवलं. उपनिषदांना वाटतं याच्या पुढचा प्रवास संपला, ऐकी नाही. पण या ठिकाणी अर्जुन म्हणतो, हा प्रवास तर मदनुग्राह्य परमं गुह्यम अध्यात्म संहितम यत्त्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. माझा मोह तर पूर्णपणे निर्गलित झाला होता, पण जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी तुझ्याशी काहीतरी संवाद करावा, तुझ्या सान्निध्यामध्ये. या ठिकाणी मला अशी इच्छा झाली ज्ञानोत्तर की विश्वरूप दर्शन करावं, आणि ते विश्वरूप दर्शन तू मला साक्षात दाखवलं. हे जे आहे, ह्या स्वरूपाचं मला विश्वरूपाचं दर्शन आणि ज्ञानानंतरही काय, मीची होनी पांडवा करीती माझी सेवा, परी नवलावतो सांगावा असे न ऐक. या ठिकाणी अशा प्रकारचा नवलाव, अशा प्रकारचं आश्चर्य घडलं की तुझ्या स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतरही मला उर्वरित जीवनामध्ये, कारण उरले उपाधी कारणे, उपाधीत असताना ह्या उपाधीला धरून तू सर्वज्ञ सर्वशक्तिमान असा आणि अल्पज्ञ अल्पशक्तिमान असा मी जीव. पण त्या जीवाला तत्वतः ऐक्याचं ज्ञान झाल्यानंतरही आपल्या इष्टाच्या दर्शनाची जर इच्छा निर्माण झाली तर ती इच्छा तू माझी पुरवली. उपनिषद इच्छाच करत नाही. पुढं उपनिषदाचं काय आहे? फक्त इच्छेची निवृत्ती करायची, इच्छा ठेवायचीच नाही. पण अशा प्रकारचा इच्छेचा निराश झाल्यानंतर, म्हणजे ज्याला म्हणतात तो जो इच्छेचा निराश होतो तो कोणता होतो? साधारण इच्छा जी आहे तिचा निराश होतो, साधारण इच्छा निवृत्त होते. पण ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी असाधारण इच्छा अविद्यालेशामध्ये राहू शकते असं शास्त्राने मानलेलं आहे, आहे की नाही? तर नाहीतर काय होईल की ज्ञान हा एक, तत्वज्ञान हा एक रोग होईल. त्या झाल्यावर जर त्याला बाह्य जगताची प्रतीतीच आली नाही तर याचा अर्थ काय झाला? किंवा त्याला त्या ठिकाणी बाह्य जगत दिसत राहणारच की नाही? आत्मा आणि अंतकरण यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे तोपर्यंत जगताची प्रतीती ही येतच राहणार. याला शास्त्रसुद्धा काही सांगू शकत नाही. फक्त काय आहे, त्याला त्याच्याविषयी असणाऱ्या सत्यत्व बुद्धीचा निराश होतो. मग अशा वेळेला त्याचं उरले उपाधी कारणे आणि ते तो विचिले दर्शने.
त्या उरलेलं आयुष्य जे आहे त्या भगवत दर्शनामध्ये, भगवंताच्या ध्यानामध्ये किंवा भगवंताच्या लीला म्हणजे गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन, स्वरूप संकीर्तन, लीला संकीर्तन यांच्यामध्ये जर त्याचं गेलं तर ते सोन्याला सुगंध आहे किंवा चंदनाला फल आहे असं स्वामी महाराज म्हणायचे. त्याप्रमाणे अर्जुन म्हणतो की हे ज्ञान तर झालं, उपनिषदालाही झालं आणि मला झालं, परंतु उपनिषदांना त्या ठिकाणी ह्या विश्वरूपाची भेट झाली नाही आणि ते भाग्य तुझ्यामुळं मला प्राप्त झालं. आणि ही गोष्ट इतकी गुप्त आहे की जिव्हारीची गाठी मज लागी सोडली. तुझ्या अंतकरणातली गाठ तू माझ्यासाठी सोडली, म्हणजे अंतकरणातला अत्यंत गुह्य. इथलं गुह्य कोणते माहिती आहे का? या ठिकाणी जीवनमुक्तीच्या विलक्षण संबंधाने असणारं जे गुह्य आहे ते गुह्य तुम्हाला ह्या रूपाने प्रगट केलं. काय? उरले उपाधी कारणे ते त्वा विचले दर्शने, विठोबा नेनो कैची भेटी उरणे नाही जीवासाठी. आता विश्वरूप दर्शन करायला गेलं म्हणजे या ठिकाणी जीवासाठी उरणे नाही, म्हणजे या ठिकाणी जीवरूपाने राहतो आणि मग विश्वरूप दर्शन करतो असं नाही. या ठिकाणी जीवभाव मावळून गेल्यानंतरही जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत त्या उपाधीविषयी कधीही सत्यत्वबुद्धी न होता काय भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, हे जे काही विशेष गुह्य आहे या ठिकाणी ते गुह्य जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ तो मला प्रगट करून दाखवलं. म्हणून म्हणतात ते जिव्हारीची गाठी मज लागी सोडिली. जी कल्पादी लागवणी आजीची घडी धरुणी, माझी जितुली होनी गेली जन्मे. अर्जुन म्हणतो की देवा माझी अनेक जन्म झालेले आहेत, तू सांगतो ना काय तुझे आणि माझे बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन, तान्यहम वेद सर्वानी नत्वम वेत्थ परंतप. आतापर्यंत आपली दोघांचे अनेक जन्म, तुझे अवतार आणि माझे जन्म होऊन गेलेले आहेत. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. अनादी कालापासून म्हणतो की कल्पादी लागवणी म्हणजे कल्पाच्या आरंभापासून, आजीची घडी धरुणी, आजची घडी म्हणजे आजच्या क्षण जर धरला म्हणजे कल्पाच्या आरंभापासून तर आत्ताच्या सध्याच्या क्षणापर्यंत, माझी जितुली जन्मे होऊनी गेली, माझ्या आत्तापर्यंत जितके जन्म झाले त्या सगळ्या जन्मामध्ये तया आघवी याच्या आत घरडोळी घेऊन असे पाहत, परीही देखिली ऐकिली मात आतोडेचे ना. तया आघवियात त्या सर्वांच्या आत म्हणजे त्या आत्तापर्यंत झालेली जेवढी कल्पाच्या आरंभापासून ह्या क्षणापर्यंत झालेले जेवढे जन्म आहेत त्या जन्माच्या आघवियात त्या सर्व जन्मामध्ये घरडोळी घेऊन पाहत असे. त्या ठिकाणी मी चांगल्या प्रकारचा धांडोळा घेतोय, असा धांडोळा घेतोय की आतापर्यंत माझे किंवा अनेक देवदेवता अनेक जीव ह्या कोणी हे विश्वरूपाचं दर्शन झालंय का अशा प्रकारचा. आणि मी काय करतो, विचार करतो किंवा त्याचा धांडोळा घेतो, शोध घेतो. तेव्हा मला परी हे देखिली ऐकिली माता आतुडेची ना. परंतु हे देखिले म्हणजे मी हे विश्वरूप पाहिलं किंवा विश्वरूपाविषयी एक विचार मी ऐकला, ही मात म्हणजे ही गोष्ट मला कुठेही आढळून येत नाही. म्हणजे कल्पारंभापासून आत्तापर्यंत कोणी हे विश्वरूप पाहिलं किंवा विश्वरूप निदान विश्वरूपाचं दर्शन नाही झालं तर त्याच्या संबंधाने काही संगोष्टी किंवा श्रवण केलं असंही कोणी दिसत नाही. बुद्धीचे जाणणे कही नवचे याचे अंगणे, हे साधही अंतकरणे करवेची ना. काय हे की चांगलं बघा, बऱ्याच वेळेला असं आपण आपल्या एक सांप्रदायिक संस्कार किंवा आपल्या संतांनी आपल्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासहित जीवनमुक्तीचं प्रतिपादन करून आपल्याला इतकं ऋणी करून ठेवलेलं आहे की आपल्याला सहजच ह्या गोष्टी जीवनमुक्तीचं प्रयोजन काय, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचं प्रयोजन काय, जीवनमुक्ती कशाने मिळते, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख कशाने मिळतं, जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाचा भोग होत असताना देखील जीवनमुक्त दशा ही आबाधित राहते. किंबहुना संप्रदायाचा सिद्धांत आहे काय, जीवनमुक्ती मानलेली आहे. भगवत पूज्यपाद शंकराचार्य आणि
संत सम्राट माऊली किंवा आपले सर्व माऊलीला अनुसरणारे संत हेच फक्त जीवनमुक्ती मानणारे आहेत. जीवनमुक्ती दुसऱ्या कोणत्याही संप्रदायात मानलेली नाही, म्हणून आपल्याला काही वाटत नाही. पण या ठिकाणी हे विश्वरूपाच्या बाबतीत सांगत असताना ते असं सांगतात, बुद्धीचे जाणणे कही न वचेची याचेनी अंगणी, हे साधही अंतःकरणे करवेचे ना. वास्तविक स्थिती कुठे माहिती आहे का, की ज्या वेळेला आपण आपलं जे मूलभूत असणारं ब्रह्मात्मैक्य ज्ञान झाल्यानंतर जे आपलं अखंड व्यापक असणारं, ज्याच्या ठिकाणी आपण नेहमी वेदांताची प्रक्रिया सांगतो की ज्ञान म्हणजे काय, संशय आणि विपर्य राहित्य याला ज्ञान म्हणतात. म्हणजे प्रमाणा संभावना नाही, प्रमेया संभावना नाही, विपरीत भावना नाही, अशा प्रकारची स्थिती आहे, त्याला आपण ज्ञान म्हणतो. आणि ह्या ज्ञानामध्ये आपण जीवनमुक्ती मानतो. पण त्या ज्ञानाचंही स्वरूप कधी आहे तर अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य त्या अज्ञानाचा नाश करतं, अज्ञानाचा नाश करतं. आणि नंतर ती अहम ब्रह्मास्मी ही जी वृत्ती आहे ती वृत्ती स्वपर विरोधिनी असल्यामुळं ती अज्ञानाला घालून तीही निवृत्त होते. आणि तेव्हा जे अवशिष्ट राहतं ते खरं ज्ञान आणि ते खरं आपलं स्वरूप आहे असं आपण म्हणतो. परंतु म्हणजे त्या स्वरूपाच्या ठिकाणी ते स्वरूप अतिंद्रिय असल्यामुळं तिथं कोणाही प्रमाणा ओ निदिमा, त्या प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होत नाही. अनुमान, अर्थापत्ती, उपमान, अनुपलब्धी कोणत्याही प्रत्यक्ष कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही. हे आपण वेदांतामध्ये हा विचार आपण करतो की तो परमात्मा कोणाला विषय करीत नाही आणि कोणाचा विषयही होत नाही. अशी जी स्थिती आहे, अनिर्वाच्य स्थिती आहे, ती स्थिती फक्त अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे असं तिचं वर्णन वेदांत किंवा उपनिषद करतं. पण या ठिकाणी इथं विश्वरूपाविषयी असं सांगितलं की हे विश्वरूप असं आहे की बुद्धीचे जाणणे म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी असणारं जे ज्ञान आहे. म्हणजे बुद्धी काय करते तर बुद्धी प्रत्येक पदार्थाला जाणते. जाणण्याच्या बाबतीत कोण सक्षम आहे? बुद्धी. पण बुद्धीचे जाणणे याचेनी अंगणे कही न वचेची, परंतु याच्या अंगणात देखील कधी जात नाही. म्हणजे बुद्धीला झालेलं जे ज्ञान आहे, म्हणजे कोणतं ज्ञान आहे? विश्वरूपाचं ज्ञान जर कोणी करून घ्यायचं म्हटलं तर हे बुद्धीच्या द्वारा बुद्धी याच्या अंगणात देखील कधी जाऊ शकत नाही. कारण ते आणि हे वर्णन कोणाचं आहे? स्वरूपाचं, आपल्या ज्ञानस्वरूपाचं वर्णन 7व्या अध्यायात गेलं. काय? जाणीव जेथ न रिगे विचार मागुता पावली रिगे तर्को आयनी नेघे अंगी जयाच्या पार्थातया नाव ज्ञान, येर प्रपंच हे विज्ञान तेथ सत्यत्व बुद्धी हे अज्ञान हेही जाण असं सांगितलं. याचा अर्थ काय? ज्ञानाचं स्वरूप काय सांगितलं? स्वरूपभूत ज्ञानाचं लक्षण असं आहे की त्या ठिकाणी जाणीव म्हणजे बुद्धीची जाणीव त्या ठिकाणी होऊ शकत नाही. बुद्धीच्या ज्ञान आणि जर विचाराने ज्ञान होतं म्हणतात, विचारात जायते बोधा. अगोदर विचार होता पण तो विचाराचा उपयोग काय होता? फक्त आज्ञा. तेथ अविद्या निवृत्ती हे स्थळ तेने मोक्षोपादान फळ, या दोही केवळ साधन, या दोही साधन केवळ ज्ञान. हे जे ज्ञान आहे ते फक्त काय करतं? अविद्येची निवृत्ती करतं. कोणतं ज्ञान? वृत्ती ज्ञान. अविद्येची निवृत्ती करून ते स्वतःही निवृत्त होतं, म्हणजे वृत्ती निवृत्त होते. आणि मग तिथं काय आहे? वृत्ती हे निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे. बरं ना? तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू दावनी गेले, तैसे जाणणे न विन उरले जाणते जे. असं ज्ञानेश्वरीतच ह्या स्वरूपभूत ज्ञानाचं वृत्ती ज्ञानाचं वर्णन आले. ब्रह्मसूत्रामध्ये अविद्या निवृत्ती फलदर्शनात असं व्यासाचार्य म्हणतात. फक्त इथं काय आहे? फक्त बाबुळीची सारावी हाते वाचूनी पाणी तव असे आईते अशी स्थिती आहे. फक्त तुम्हाला अज्ञानाचा आवरणाचा भंग केला की खाली अवशिष्ट तुमचं स्वरूप राहतं. आणि मग तिथून पुढं काय आहे? काय बोलो काय हलो नये चालो नये सैरा वैरा काही बोलो नये अशा प्रकारची ती अनिर्वाच्य स्थिती आहे. इथपर्यंत शास्त्र सांगतं. आणि त्यामुळं तिथून पुढं श्रुतीला देखील त्याला कोणत्याही रूपाने इति
हे भगवान परमात्मा असं आहे असं त्याचं सांगता येत नाही. नीतीनं त्याचं वर्णन केलेलं आहे. नीतीनं वर्णन करून जो अवर्णनीय असणारं जे तत्व त्याचं विधिमुखाने हा असं आहे असं आहे असं त्याचं इदम रूपाने वर्णन करता येत नाही असं शास्त्र सांगतं. पण इथं अर्जुन जो बोलतो, इथं ज्ञानोबरायांनी असं सांगतात की जाणणे बुद्धीचे जाणणे कही न वचे याचेनी अंगणे. याच्या अंगणापर्यंत देखील म्हणजे ह्या विश्वरूपाच्या अंगणापर्यंत देखील बुद्धीचं ज्ञान जाऊ शकत नाही. म्हणजे जे याचा अर्थ हे इतकं अनाकलनीय आहे, बुद्धीला त्याचं विश्वरूपाचं आकलन होत नाही. बुद्धी बोध्या सोके आणि एवढी वस्तू चुके. किती बुद्धी जरी ज्ञान अनेक पदार्थांना विषय करत असेल तरी ह्या परमात्म्याला विषय करत नाही. म्हणजे कोणत्या आपल्या स्वरूपभूत असणारा जो परमात्म रूप असणारा आत्मा, त्या आत्म्याला बुद्धी कधीही विषय करू शकत नाही. हे संस्कार आपल्या ठिकाणी आहेत, आहे की नाही. पण या ठिकाणी विश्वरूपाला सुद्धा विषय करू शकत नाही असं सांगितलेलं आहे. बुद्धीचे जाणणे कही न वचेचे याचेनी अंगणे. इतकंच नाही, हे साधही अंतःकरणे करवेची ना. आणि याची साध, बरं त्या परमात्म्याला साध म्हणजे हाका मारायची किंवा कोणता तरी त्याला संबोधन करता येईल असा एखाद्या शब्दाचा प्रयोग करायचा किंवा आपल्या मनामध्ये त्या परमात्म्याची कल्पना करायची असं म्हटलं तर ही साधही अंतःकरणे साधही करवेची ना. परमात्म्याला हाक मारता येईना, शब्दप्रयोग करता येईना किंवा त्याच्याविषयी अंतःकरणाने कोणतीही कल्पना करता येईना, मनाने त्याचं मनन करता येईना, चित्ताने त्याचं चिंतन करता येईना, अहंकाराला त्याच्याशी ऐक्य करता येईना आहे त्या स्वरूपात, आणि बुद्धीला त्याचा निश्चय करता येईना. असंच हे आहे. स्वामी महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर असं ते म्हणायचे, बरोबरच आहे. ब्रह्म हे आपलं स्वतःचं स्वरूप आहे. चांगलं लक्ष द्या, ब्रह्म हे आपलं स्वतःचं स्वरूप असल्यामुळं आपण जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होत नाही. त्यामुळं हे बुद्धीचं जाणणं हे त्याच्या ठिकाणी संभवत नाही. एवढी गोष्ट आपल्या बुद्धीवर आरूढ होते. पण ही गोष्ट जी आहे की विश्वरूप दर्शन, बरोबर, त्या विश्वरूप दर्शनामध्ये बुद्धीचं जाणणं त्याच्या अंगणामध्ये जात नाही किंवा त्याच्याविषयी कल्पनासुद्धा करू शकत नाही. त्याचं कारण काय स्वामींच्या भाषेत सांगतो तर ते स्वामी महाराज म्हणायचे, आपलं स्वरूप आपल्याला विषय होत नाही हे जसं आहे तसं अनिर्वचनीय वस्तूविषयी काय निश्चय करणार. कारण निश्चय करणारी जी बुद्धी आहे ती बुद्धीचं स्थिती अशी आहे की अनंत बुद्धीचे तरंग आणि क्षणक्षणा पालटती रंग, धरो जाता संग तव तो होय बाधक. या ठिकाणी अनिर्वाच्य पदार्थाचा जसं आपल्याला बुद्धी निश्चय करू शकत नाही तसाच अनिर्वचनीय असणारं हे मायावी विश्वरूप, त्या मायावी विश्वरूपाचं सुद्धा बुद्धी खऱ्या अर्थाने फक्त काय करते, ज्याला शास्त्र सुसंस्कृत अंतःकरणाला हे असणारं यच्च यावत आत्मेतर असणारं जगत हे काय आहे, अनिर्वचनीय आहे असं सांगते. ती कुठपासून हे पंचमहाभौतिक असणारं स्थूल, त्याचं कारण त्याचं असणारं सूक्ष्म आणि त्याचं असणारं कारण, आणि त्या कारणापासूनही अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीलाच महाकारण शरीर भागवतामध्ये नाथ महाराजांनी किंवा विवेक चूडामणीमध्ये भगवत पूज्यपादांनी म्हटलेलं आहे. तर स्थूलापासून तर महाकारणापर्यंत आहे की नाही. कारण तर तसं नसतं तर तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन नेदी भ्रम, अशा प्रकारचं तुकोबाराय म्हटले नसते, आहे की नाही. अहम ब्रह्माला भ्रम म्हणतात. याचा अर्थ या ठिकाणी ही अहम ब्रह्मास्मी ही वृत्तीसुद्धा काय आहे, महाकारण शरीर असं त्याला म्हटलं. आपल्या वेदांतामध्ये महाकारण शरीर काही सगळ्यांनी मानलेलं नाही, परंतु विवेक चूडामणीमध्ये सांगितलं आणि नाथ महाराजांनी भागवतामध्ये ह्या महाकारण शरीर सांगितलं. याचाच अर्थ असा आहे की ह्या सर्वांचा कोणत्याही प्रकाराने आपल्याला निश्चय करता येत नाही. फक्त शास्त्र सुसंस्कृत अंतःकरण जे आहे ते श्रुती युक्ती आणि यांच्याद्वारा अशा प्रकारचा निश्चय करतं की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, अशा प्रकारचा निश्चय करतं. तर त्या मिथ्या वस्तूचा निश्चय करणं म्हणजे बघा, आत्मेतर असणारं कोणतंही असो, विश्वरूप असो
कोणतं सगुण साकार असो, पंचभौतिक स्थूल रूप असो किंवा पंचज्ञानेंद्रियादी पंचप्राण यांचं सूक्ष्म रूप असो किंवा त्या दोन्हींचं कारण असणारं अविद्या असो, माया असो, ह्या कोणाचाच निश्चय करता येत नाही. कोणाचाच निश्चय कर. त्याचं दुसरं एक कारण आहे, त्याचा निश्चय करणारी कोण आहे? बुद्धी. आणि बुद्धी कुठं बुद्धी हे त्याचं कार्य आहे. त्याचा अर्थ असा आहे की कार्य जे असतं ना, जसं माऊलीने लिहिलं की आईच्या गर्भात, आईच्या उदरात असणारा गर्भ आईचं वय जाणू शकत नाही. कारण उदरीचा गर्भ जैसा न देखे आपले मायेची वयसा, मी आशेशाही जीवा तैसा नेनवेची कही. मी कोणत्याही जीवाला मी कधी विषय होऊ शकत नाही असं परमात्म्याने सांगितलं. तसं कार्यरूप असणारी बुद्धी, बरोबर ना, ही कारण परमात्मा तरी काय विश्वरूप दाखवलंय म्हणजे निरुपाधिक स्वरूपात विश्वरूप दिसेल का सोपाधिक स्वरूपात दिसेल? सोपाधिक स्वरूपातच विश्वरूप दिसेल ना. याचा अर्थ त्या ठिकाणी असणाऱ्या जीव हा परिच्छिन्न असणारा अल्पज्ञ अल्पशक्तिमान जीव हा त्या ज्या मायेचं तो कार्य आहे त्या मायेला तरी तो जाणू शकेल का? नाही. कारण त्याची उपाधी अंतःकरण किंवा अविद्या आहे आणि परमात्म्याची उपाधी माया आहे आणि त्या मायेला जाणू शकत नाही. खरं तर पाहिलं ना, जीव माया कार्याला सुद्धा जसं आहे तसं सर्वांगाने जाणू शकत नाही. तर मायेला काय जाणू शकणार आहे? आणि मायेला जाणणार नाही तर मायोपाधिक परमात्म्याला काय जाणणार आहे? आणि मायोपाधिक परमात्म्याला जाणू शकत नाही तर माया विवर्जित असणारं असंग चैतन्य त्याला काय तो विषय करणार आहे? अशा रीतीनं या ठिकाणी ही गोष्ट आहे की विश्वरूपाला विश्वरूपसुद्धा जाणण्याचा विषय होत नाही, त्याच्या अंगणात पण जाऊ शकत नाही. ही काय आहे? वस्तुस्थिती आहे की नाही. पण इथं माऊली जे सांगतात तर ते वर्णन तर करतात. मग हे वर्णन करण्यात काय, एवढं वर्णन करण्यात तात्पर्य काय आहे असा जर आपण विचार केला तर तात्पर्य असं आहे की याच्यामध्ये जीवनमुक्त पुरुष झाला, परंतु जीवनमुक्त झाल्यानंतरही तुकाराम महाराज असं म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. या ठिकाणी परमात्माची प्राप्ती झाली म्हणजे आपल्या स्वरूपाची प्राप्ती झाली तरी उरलेल्या जीवनामध्ये जीवनमुक्तीच्या विलक्षण सुख भोगण्याची जी साधनं आहेत त्याच्यामध्ये आता दिवसचारी खेळीमिळी, त्या खेळीमिळीतलं हे साधन आहे. का कौतुकाने काय वाटलं, मला विश्वरूपाचं दर्शन करून दाखव, आणि ते विश्वरूपाचं दर्शन भगवान परमात्मा त्याला दाखवतात. परंतु त्या खेळीमिळीमध्ये पुन्हा असा बिघाड झाला की अर्जुनाला भय वाटलं. अर्जुन इथं आपण बऱ्याच वेळा विचार केला की अर्जुनाला भगवान परमात्मा, अर्जुन भगवान त्याला काय सांगतो, मला फक्त खेद झाला असं म्हणत नाही, ऋषितोस्मी द्रष्टवा, मी आता अत्यंत काय झालेलं आहे, हर्षित पण झालं. आणि लगेच पण म्हणतो च आणि भयेन च प्रवेथितम म्हणू मी, आणि माझं मन भयाने सुद्धा व्याकुळ झालेलं आहे. वास्तविक आपण विचार केला की भयानक रस आणि शांत रस हे परस्पर विरोधी रस आहेत ना याच्या ठिकाणी. आणि असं असताना जर दोन भयानक परस्परी विरोध रस एकत्र येऊ शकतात का? पण आलेत का नाही? ऐक नाही, येऊ शकत नाही. ब्राह्मण श्राद्धाला बसल्यानंतर असं होऊ शकत नाही. पण झालं का नाही? म्हणतो माझंच झालं. असं काय अनुभव जो आहे तर तो अनुभवाचा आपलाप करता येत नाही. म्हणून आता ह्या अध्यायाकडे पाहताना अर्जुनाने ह्या विश्वरूप दर्शनाच्या द्वारा अलौकिक अशा प्रकारची रसानुभूती केली. याच्यामध्ये अलौकिक रसानुभूती केली. रसानुभूतीमध्ये केवळ शांत रसाची अनुभूती नाही, त्याच्या ठिकाणी म्हणून या अध्यायामध्ये सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की शांताची या घरा, शांतरसाचं घर आहे राहण्याचं, म्हणजे शांतरस हा मुख्यच आहे. शेवटी सर्व रसांचं पर्यवसान जर शांतरसात झालं तरच मनुष्याच्या जीवनातली परिपूर्तता झाली. पण शांताची या घरा अद्भुत आला हे पाहुणेरा आणि येराही रसा पांती करा झाला मानू, असं जे एक प्रकारची प्रतिज्ञा, त्या प्रतिज्ञेची म्हणजे आपल्याला प्रात्यक्षिक याच्यामध्ये सांगतात. आता याचा अर्थ इथं रसभंग होत नाही, उलट काय होतं की त्या ठिकाणी त्या दोन्ही रसांची पुष्टी होते.
दोन्ही रसांची पुष्टी होते आणि त्या एकाच अंतःकरणामध्ये दोन्ही रसांची बरं परस्पर विरोधी धर्म आहे. याचाही जर आपण वेदांत दृष्टीनं विचार केला तर दोन परस्पर विरोधी भाव एकाच अधिकरणामध्ये एकाच कालात राहूच शकत नाही. आणि राहिली ही अर्जुनाची काय आहे अनुभूती, म्हणजे ह्या अनुभूतीबरोबर अर्जुनाची ही एक पक्की अनुभूती आहे, दोन परस्पर विरोधी धर्म एका अधिकरणात एका कारणात राहत नाहीत आणि राहत असतील तर ते मिथ्याच असले पाहिजे. आहे की नाही? कारण आहे की नाही? म्हणजे अर्जुन हा विश्वरूप जे आहे त्या विश्वरूपाला पूर्ण जाणून विश्वरूपाची अनुभूती घेत आहे. ऐक म्हणून या ठिकाणी सांगतात की बुद्धीचे जाणणे कही न वचेचे याचेने अंगणे, हे साधही अंतकरणे करवेची ना. ही कल्पनासुद्धा करता येत नाही. तेथ डोळ्या देखी व्हावी ही गोष्टीची काय सया करावी, किंबहुना ऐशे पूर्वी दृष्ट ना श्रुत. याच्यात जर आपण बारकाईनं चिंतन केलं तर हे काय आहे, हा सगळा दृष्टीसृष्टीवाद आहे. बुद्धी निश्चय कशी करील, आहे की नाही? जर त्रिपुटी युगपत उत्पत्ती आणि युगपत नाश जर त्रिपुटीचा होतो, अधिष्ठान ज्ञान झाल्यानंतर ही गोष्ट लक्षात येते की ज्या काळात तो पदार्थाचं ज्ञान होतं त्याच काळात तो पदार्थ नवीन उत्पन्न होऊन जर भासत असेल तर कोणती बुद्धी कोणत्या विश्वरूपाचा निश्चय करू शकणार आणि त्याच्या अंगणात त्याला निश्चयपूर्वक सांगणार. याचा अर्थ मायेचंसुद्धा आपल्याला वर्णन करता येत नाही आणि स्वरूपाचंही पण वर्णन करता येत नाही. म्हणून म्हणून कोणत्याही आध्यात्मिक व्यक्तिमत्वाची परिपूर्ण पूर्ती कुठं झाली, न बोलायचं काय घेशील, आहे की नाही? मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्री के बांधू हाव, आणि देखशी तेथुली माव आणि भजशी काही ना या भजो काही. अर्जुन ज्या वेळेला शेवटी पर्वता देतो, विश्वरूप दर्शन इथं पाहिले, तिथं पाहिल्यानंतर हाच त्याचा पर्वत आहे, दिसशी तेथुली माव भजो काही, आणि ते मला तुझं कळलं. नष्टो महा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहा करिष्ये वचनम तव, असं सांगतो, आहे की नाही? आता इथं बोलतो मात्र तेथ डोळ्या देखी व्हावी ही गोष्टीची काय सया करावी, किंबहुना ऐशे पूर्वी दृष्ट ना श्रुत. ते म्हणतात जिथं अंतःकरणाने ज्याची कल्पना करत नाही आणि तेथ डोळ्या देखी व्हावी, आणि त्यांनी डोळ्याला ती गोष्ट देखी व्हावी म्हणजे प्रत्यक्ष दिसावी असं म्हणतो, जे कल्पना करता येत नाही. आता आपण बघा ना, किती जरी प्रयत्न केला, हे जे शब्दाने आपल्याला जे विश्वरूप आपल्या डोळ्यापुढं माऊलीने मांडलं तर आपल्या कल्पनेत येतं का? हे कल्पनेत येत नाही. कल्पना करू शकतो आपण, पण त्या कल्पनेने ते साकार झाले असं केवढं आपल्याला दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ कल्पना पोचू शकत नाही, आणि ते डोळ्या देखील व्हावी आणि ते डोळ्याने मला प्रत्यक्ष दिसावं. ही गोष्टीची काय सया करावी, ही गोष्टच कशाला बोलावी, डोळ्याने आम्हाला विश्वरूप दिसावं, हे बोलणं तरी कसं शक्य आहे बरं? पूर्वी जर कोणाचा पूर्वसुरींना हा अनुभव असता तर आमच्या बरोबर होतं, मागणं ठीक होतं का पूर्वी तुम्ही याला दाखवलं त्याला दाखवलं. पण आईशी किंबहुना फार काय बोलू, आईशे पूर्वी दृष्ट ना श्रुत ना. आत्तापर्यंत ह्या विश्वरूप कोणाला ना दिसलं ना कोणाला ऐकायला मिळालं, अशी याची स्थिती आहे. ते हे विश्वरूप आपुले तुम्ही मज डोळा दाविले, तरी माझे मन झाले हृष्ट देवा. आणि ते हे विश्वरूप, ते आणि हे म्हणजे जे कायमचं परोक्ष असणारं ते रूप, हे म्हणजे इदम रूपाने तू मला डोळा दाखविले आणि तुझं हे विश्वरूप तुम्हाला डोळ्याला म्हणजे मला दिव्य चक्षु देऊन ह्या माझ्या दिव्य चक्षुला हे रूप दाखवलेलं आहे. तरी माझे मन, हे देवा तरी माझे मन हृष्ट झाले, आणि त्यामुळं माझं मन हे अत्यंत आनंदित झालेलं आहे. देवा हे तुझं रूप पाहिलं, हे सगळं व्यर्थ झालं, मी म्हटलं सगळं मला भयानक अशा प्रकारचं, लवकर आटोपून घे एकदाच, मला हे आवडत नाही असं नाही. अगोदर पहिला भाव सांगतो की ह्या तुझ्या विश्वरूपाने माझं मन हर्षित झालं, कारण हे रूप जे आहे ते कोणालाच दिसलं नाही, कोणी ऐकलं नाही, आणि ते रूप तू मला दाखवलं, त्यामुळं मला विशेष आनंद झाला असं सांगतो. भयाची भावना अगोदर नाही. म्हणजे कसं कसं मांडणी करावी, आपलं जे इष्ट आहे त्या इष्टाची विनवणी करायची असले, काही मागणी करायची असेल तर ती मागणी कशा प्रकाराने करावी, तर आपल्या अंतःकरणातला पहिला भाव हर्षाचा तो आत्मनिवेदन या ठिकाणी करतो की
तर हे विश्वरूप आपले तुम्ही मज डोळा दाविले, तरी माझे मन झाले हृष्ट देवा. हे देवा, माझं मन अत्यंत हर्षभरीत झालेलं आहे. पण हर्षभरीत झालं ना, बरं झालं देवा. देव काय म्हणे, आता बस झालं, आता तुला तेच पाहिजे होतं. परी म्हणतो आणि मागच्यावर पाणी फिरवतो. पुन्हा म्हणतो, परी आता ऐशी चाड जीवी, जे तुझशी गोठी करावी, जवळीक हे भोगावी, आलिंगावयाशी. काही ठिकाणी आलिंगावासी असा पण पाठ आहे. तर इथं सांगतात परी, परंतु आता, यानंतर म्हणजे तुझं विश्वरूप पाहिलं, मन हर्षितही झालं, परंतु याच्यामुळं जी हर्षाची धारणा आहे ना, ती धारणा काय होईना. धारणा म्हणजे काय, चित्त काय, देशबंधस चित्तस्य धारणा. आपली अंतःकरणवृत्ती त्याच रूपापाशी जडून राहणं. पण त्याचं ते भयानक रूप पाहून तिथं काही चित्त जडून राहिलं नाही. तसं सगुण रूपाच्या विषयी तुकाराम महाराज कसं म्हणतात, तुका म्हणे पायी जडोनी काय, तुका म्हणे ठाई जडोनी ठेलो तुझे पायी. ते रूप पाहिलं की त्या रूपाच्या ठिकाणी चित्त जे आहे ते जडून गेलं. हा काय माऊलीचा तो अभंग आहे. आता सांगितलं आपण की हे तुझं रूप, आता सांगितलं उरले उपाधी, कारण त्याची सुरुवात आहे, निमिष न लगे मन वेधिता, एवढी तुझी स्वरूपता, विठोबा नेनो कैची भेटी, उरणे नाही जीवेसाठी. या ठिकाणी तुझं स्वरूप पाहिलं काही क्षणसुद्धा लागत नाही मन वेधायला, आणि लगेच तुझ्या पायाच्या ठिकाणी ते काय होतं, आसक्त होतं, जडतं. हां, माझं मन हरण करतात. तुझं जे सगुण स्वरूप आहे ते माझं, तुझं पाहता सामोरी आणि दृष्टीनं फिरे माघारी, माझ्या चित्ता तुझ्या पाया, मिठी पडली पंढरी राया, नव्हे सारिता निराळे, लवन मिळविता जळे, तुका म्हणे बळी, जीव दिला पायातळी. ही जसे ह्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी जसं माझं मन त्या ठिकाणी आकर्षित होतं, तसं ह्या रूपाने मला आकर्षित केलं नाही. म्हणून आता ऐशी चाड जीवी, आता हे, आता म्हणजे अनंतर आहे वाचक. आता हे सगळं पाहिल्यानंतर जीवी ऐशी चाड, माझ्या अंतःकरणात अशा प्रकारची चाड, इच्छा, उत्कट अभिलाषा निर्माण झाली की तुझशी गोठी करावी, तुझ्याबरोबर काहीतरी गोष्टी कराव्यात, संगोष्टी कराव्यात, तुझ्याबरोबर बोलावं, तुझ्याशी संवाद साधावा असं मला वाटायला लागलं. मग आता तू काय म्हणशील की एवढं वाटलं, अजून काय वाटलं, जवळीक हे भोगावी. तुझं जवळीक, तुझं सान्निध्य, आणि त्या सान्निध्यात भोगायचं म्हणजे त्या सान्निध्यात सुखाची अनुभूती घ्यायची असं सांगतो. म्हणजे कोणत्या रूपाचं सान्निध्य, तुझं जे मूळ चतुर्भुज रूप आहे त्याची जवळीक करावी, आणि आलिंगावयाशी. आणि कशासाठी त्याला आलिंगावाशी असं म्हणलं तर त्याला आलिंगन द्यावं, आणि आलिंगावयाशी म्हणजे त्याचं आलिंगन करण्यासाठी तो जवळ तर आला पाहिजे ना, असं वाटतं. म्हणजे विश्वरूप काय दूर होतं का, प्रत्यक्ष पाहत होता ना, ते हे म्हणतो. म्हणजे परोक्ष आहे का अपरोक्ष आहे असं असतं. देवा हे जरी अपरोक्ष असलं ना, पण मला हे दूरच असल्यासारखं वाटतं. दूरच असल्यासारखं म्हणजे नको मला वाटतं. म्हणजे त्याच्यामध्ये माझी रुची मात्र काही होत नाही. म्हणून म्हणतो जवळीक हे भोगावी आलिंगावयाशी. मग देव म्हटले मग काय अवघड आहे, आता मी जवळ आहेच, जवळीक आहे, आलिंगावयाशी, आलिंगन देऊन टाक. ऐकी नाही, तुला बोलावं वाटतं बोल ना माझ्याबरोबर. हे विश्वरूप कोणाचं आहे, माझंच आहे ना, मग बोल याच्याबरोबर. अर्जुन म्हणतो ते येची रूपी करू म्हणजे, तरी कोणे एके सुखेचे, कोणे एके मुखेशी चावळीजे, आणि कवना खेव देजे तुझं लेख नाही. अर्जुन म्हणतो मग आता तू म्हणशील पण येचे रूपी, हां हां आता येची रूपी करू म्हणजे ह्याच रूपामध्ये, ह्या विश्वरूपाबरोबर तुझ्या जे इच्छा आहेत ना, कोणते संगोष्टी करायची, आलिंगन द्यायचं, सान्निध्य करायचं, या सगळ्या गोष्टी या रूपाबरोबर तू करू शकतोस. रूपी करू म्हणजे तरी कोणी एके मुखेशी चावळीचे. मला काय, अजून एक तुकोबारांचा गोडा अभंग आहे, पण म्हणजे मला माझं सामर्थ्य थोडं आहे आणि तुझं फार आहे, त्यामुळं तुझं वर्णन पण मला करता येत नाही. आयुष्य थोडे असं, म्हणजे तुझं वर्णन करायचं झालं तर आयुष्यसुद्धा कमी पडतं अशा अर्थात. किंवा ते तुझ्या पार नाही गुणा, माझ्या अल्पमती नारायणा, भवतारकाजी सुजाना, एक विज्ञापना पायापाशी, काय जाणावे म्या दिने.
हा ते पण आहे. आयुष्य करी होणे परिमद आवड. दुसरं एक आहे ते काय लक्ष, येच रूपी करू म्हणजे याच रूपाबरोबर हा संवाद करा म्हणशील, सान्निध्य घ्या असं म्हणशील तर कोणी एके मुखेशी चावळीचे, कोणत्या एका मुखाबरोबर बोलू. आता तुला काय हजारो तोंड नाही ना, आणि त्या तोंडात कोणाकडे तोंड करून कोणाशी बोलायचं ऐक नाही. कोणी एके मुखेशी चावळीचे आणि आलिंगावयाशी वाटलं द्या आलिंगन. हां, कवना खेवदाईचे, तुझ्या कोणत्या ह्या अपार सगळं विश्व तुझं स्वरूप आहे, त्याच्यामध्ये कोणत्या एका विग्रहाला मी आलिंगन देऊ. कवनाशी खेव दीजे, कोणाला आलिंगन देऊ. तुझं लेख नाही, तुझ्या ह्या स्वरूपाला कुठली मर्यादाच नाही या ठिकाणी. तर मग तू तो उदारांचा रान, माझी अल्पमती नारायणा, असं मी काय त्याला देऊ शकणार आहे. म्हणून आता ह्या रूपाला देणं म्हणजे किती अवघड आहे देवा. म्हणून वारिया सवे धावणे, न ठके गगना खेव देणे, जळ केली खेळणे, समुद्री केवते. आता म्हणतात म्हणून तुला ह्या रूपाला भेटणं म्हणजे कसं आहे. ह्या वाऱ्या सवे धावणे, एखाद्या वाऱ्याबरोबर शर्यत करायची, वाऱ्याबरोबर शर्यत करायची. कोणी करू शकेल का? नाही. न ठके गगना खेव देणे, आकाशाला खेव म्हणजे आलिंगन देणं हे न ठके, ते कधी शक्य नाही. जळ केली खेळणे, समुद्री केवते. आणि म्हणे तुझ्याबरोबर खेळणं म्हणजे काय माहिती आहे का, अथांग असणारा हिंदी महासागर, आणि त्या महासागरामध्ये जळ केली खेळणे, त्याच्याबरोबर जलक्रीडा करणं. लोक म्हणतात ना काही जरी झालं सापाबरोबर खेळू नये, ऐकी नाही, तितकं कठीण आहे. तसं ह्या तुझ्या व्यापक विश्वरूपाबरोबर व्यवहार करणं म्हणजे आलिंगनं, सान्निध्य, गोष्टी असा जर व्यवहार करणं म्हणजे काय आहे, समुद्रामध्ये जलक्रीडा करण्यासारखं आहे. अरे समुद्र काय समुद्र लागून गेला, त्याच्यात आम्ही क्रीडा करू शकतो लिलेने, असं म्हणणं योग्य नाही, कारण अवघड आहे. कधी सांगितलं आम्ही एकदा जगन्नाथपुरीला हे आपले दत्ता महाराज होते आमच्याबरोबर, आणि दिव्यानंद स्वामींच्या बरोबर तिथं आम्ही ते म्हणजे समुद्र स्नान करायचं, पोहायला गेलो. आता त्यांचं शरीर ओरिसाचंच आहे, त्यामुळे त्यांना त्या पोहण्याचा एवढा आनंद व्हायचा दररोज, की ते दररोजच म्हणायचं जायचं समुद्राच्या स्नानाला जायचं. आणि त्या लाटा इतक्या मोठ्या आहेत, त्या याच्यामध्ये डोंगरासारख्या लाटा आहेत, तर तिकडून त्या लाटा आल्या का ते पुढं जायचे, लाटा तिकडं दूर आहे तोपर्यंत. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला त्यांनी सांगितलं होतं सूचना, जर पाणी आलं ना तर जोर लावायचा नाही, पाणी जाऊ द्यायचं, ते जातच असते लाट, आणि मग पुन्हा वर डोकं काढायचं, अगोदर खोल श्वास घ्यायचा, असं त्यांनी सर्व सांगितलं होतं. आम्हाला त्याचं काही एवढं मनावर घेतलं नाही, कारण 1-2 दिवस आम्हालाही बरं वाटलं, कडेला स्नान करायचो. एक दिवस ते सगळ्यात पुढे गेले, आम्ही गेलो, इतकी मोठी लाट आली ना, म्हटलं आता ही लाट एवढी मोठी डोंगरासारखी गेल्यावर आपण गुदमरून जाऊ, म्हणून काय एकदम जोरात खाली पाय रोवून राहिलो. माझ्या दोन्ही वाट्या गुडघ्याच्या मागं झाल्या दोन्ही, पुन्हा चालताच येईना तिथून, कसं तरी आलो ते ह्याच्यामध्ये. हे जलक्रीडा खेळणं म्हणजे काय सामान्य नाही समुद्राबरोबर. या लागी जी देवा येथीचे भय उपजतसे जीवा, म्हणून येतुला लळा पाळावा जे पुरे हे आता. ते म्हणतात या लागी, या कारणाने, जी अहो देवा परमात्मन, येथीचे जीवा भय उपजतते. येथीचे म्हणजे ह्या विश्वरूपाचं पाहिलं हे ऐश्वर्य, का जीवा भय उपजतसे, जीवाला किंवा माझ्या अंतकरणाला भीती वाटते. म्हणून मला भीती वाटते ना, म्हणून येतुला लळा पारावा, म्हणून तू आता आमचा एवढाच लळा म्हणजे आमचे लढिवाळपणा, पाळावा म्हणजे मानावा, म्हणजे एवढाच हट्ट आमचा पुरवावा. काय हट्ट आहे, अजून विश्वरूप दाखवलं काही नको, हे फक्त आटोपून घे, एवढाच हट्ट आहे, दुसरं काही नाही. एवढा लळा पाळावा जे पुरे हे आता, जे आता आम्हाला पुरे म्हणजे आता हे विश्वरूप आम्हाला नको, असं फक्त सांगतात. एक महात्मा होता, तो ह्याला गेला बद्रीनाथला, आणि बद्रीनाथला गेल्यावर त्यांनी सांगितलं बाबा इथं कोण विशेष साधू आहेत. ते 2-3 जण होते. त्यांनी विचारलं इथं कुठं जवळ साधू आहे. त्यांनी सांगितलं इथून 3-4 किलोमीटर एक गुहा आहे, आणि त्या गुहेमध्ये एक साधू राहत असतो एकांतामध्ये, तर तुम्ही जाऊ शकता त्यांच्याकडे भेटीला. मग त्यांना साधू भेटीची आवडच होती, ते गेले तिथं. स्वामीजी तिथं गेले, ते 3 मित्र, आणि त्यांचं दर्शन केलं.
दर्शन केलं आणि त्यांना म्हणले आपली काय सेवा करू. त्यांना वाटलं हा कुठंतरी एकांतात राहणारा साधू, याला काही खाद्यपदार्थ किंवा काय आपण आम्ही आपली काय सेवा करू. तर ते काय झालं, थंडीचे दिवस होते, तो उन्हामध्ये बसला होता सूर्यकिरण घेत. तर ते म्हणे काही नाही, फक्त इथून माझ्यावर सावली पडते, बाजूला व्हा म्हटले. बाकी काही एवढीच कृपा करा आम्हाला, हीच सेवा करा तुम्ही. तसं अर्जुन म्हणतो ये तुला लळा पाळावा जे पुरे हे आता. आमची तुम्ही एवढीच इच्छा पूर्ण करा की आता हे विश्वरूप जे आहे ते आटोपून घ्या. पै चराचर विनोदे पाहिजे मग तेने सुखे घरी राहिजे. तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्हा. पै हे एक अव्यय आहे, काय म्हणतात की निश्चयवाचक त्याचा अर्थ, असं बऱ्याच याच्यामध्ये राजवाड्यांनी वगैरे सांगितलेलं आहे. तर पै चराचर विनोदे पाहिजे. एखाद्या माणसाने विनोदाने म्हणजे कौतुकाने हे सगळं चराचर विश्व जे आहे ते पाहिलं आणि मग तेने सुखे घरी राहायचे. आणि मग सगळं चराचर विश्व हिंडला, पाहिलं आणि मग काय करतो, तेने सुखे, ते पाहिल्यानंतर आनंदाने घरी राहायचे, म्हणजे घरी सुखाने राहावं. सगळं लोक काय करतात की ते म्हणतात ना कशासाठी फिरायचं सगळीकडं. ते कवीनं सांगितलेलं आहे की केल्याने देशाटन मनुजा चातुर्य तसे फार. जितकं देशाटन आपण करायचं तर तितकं काय येतं, चातुर्य येतं. मग मनुष्य चातुर्य येतं म्हणून देशाटन करायला निघाल्यावर परत घरी कधीच येत नाही का. उलट आल्यानंतर घरी काय होतं, शांतपणे विश्रांती करतो. तसं तुझं विश्वरूप आम्ही पाहिलं, पण तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्हा. ते म्हणतात तुझं जे चतुर्भुज रूप आहे ते चतुर्भुज रूप आम्हाला विसाव्यासारखं आहे. आणि तुझं विश्वरूप काय आहे, देशाटन करण्यासारखं आहे. झालं आता देशाटन, फिरून आलो आपल्या. नाहीतर चातुर्यासाठी देशाटन करीत बसला आणि घरी आला नाही तर काय उपयोग आहे. तेव्हा आता हे आमचं देशाटन भ्रमंती विश्वरूपाची झाली. आता आम्हाला विसावा कोण आहे, तुझे चतुर्भुज रूप, ती आमची विश्रांती. म्हणजे अर्जुनाचा इथं अभिप्राय हा आहे की आता आम्हाला विश्वरूप नको, आम्हाला तुझं जे चतुर्भुज रूप आहे ते आम्हाला दाखव. आता अर्जुन म्हणतो आता आम्ही योगदाता अभ्यासावे तेने याची अनुभवा यावे. शास्त्राते आलोडावे परी सिद्धांत तो हाची. अर्जुन आहे ना आता हे दार्शनिक पंडिताच्या गोष्टी करायला लागलं, दार्शनिक पांडित्याच्या. तेव्हा हे आम्ही म्हणतो केवळ हे भक्ती सिद्धांतात हे असं नाही. सगळ्या शास्त्र तुकाराम महाराज जसं म्हणतात ना, सकळ शास्त्रांचा विचार आणि अंती इतुलाची निर्धार या ठिकाणी. किंवा वेद अनंत बोलिला आणि अर्थ इतुकाची साधिला. कोणता, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. असं ह्या शास्त्राचा जो काही तात्पर्यभूत सिद्धांत आहे तो अर्जुन देवाला सांगतो की आम्ही योगदाता अभ्यासावे. आम्ही योगदात म्हणजे संपूर्ण योगाचा समूह नाम अष्टांग योग. त्या ठिकाणी ह्या अष्टांग योगाचा अभ्यास करायचा, त्याने याची अनुभव यावे. अष्टांग योग, तू म्हणशील आता मला दुसऱ्या काही गोष्टी विश्वरूप दाखवलं आणि तू काय ह्या सगुण रूपाची इच्छा करतो, असं चतुर्भुज रूपाच्या दर्शनाची इच्छा कशाला करतोस असं तू म्हणशील. पण एक आहे की तुझ्याच कृपेने मला शास्त्राचंही ज्ञान आहे सगळ्या, आणि त्या शास्त्रज्ञानाप्रमाणे सुद्धा शास्त्राचं तात्पर्यभूत सिद्धांत सुद्धा हाच आहे की माणसाने योगाधिकाचं अध्ययन करावं. पण कशासाठी, जर योगाधिकांचं अध्ययन केलं आणि जर परमात्मा स्वरूपाविषयी प्रेम निर्माण झालं नाही तर सगळा योग काय आहे, फुकट आहे. म्हणून भगवान म्हणतात की योगी यांची मानसे उमरडोनीच आहे. माऊली तर म्हणतात या ठिकाणी योगाचा अभ्यास केला तरी परमात्म्याविषयी प्रीती निर्माण झालीच पाहिजे. काही लोक म्हणतात योगदर्शनामध्ये परमात्मा हा विकल्पाने सांगितलेला आहे. म्हणजे परमात्मा तुम्ही सांख्यदर्शनात जसं आहे, सांख्यदर्शनाला म्हणतात की निरीश्वरवादी आहे, त्यांना ईश्वराची गरज वाटत नाही, प्रकृती पुरुषाच्या विवेकाने मोक्ष होतो. तो हा जो ईश्वर आहे ह्या ईश्वर संकल्पनेची त्यांना आवश्यकता वाटत नाही, पूर्वमीमांसकांना आवश्यकता वाटत नाही. पण या ठिकाणी हे जे योगी आहेत त्यांचं एक सूत्र आहे काय, ईश्वर प्रणिधानात वा.
गणेश्वर शास्त्रीजी नेहमी सांगत असतात, ईश्वर प्रणिधानात वा वा म्हणजे काय विकल्पाने, म्हणजे जर समजा तुम्हाला चित्ताचा निरोध करता आला नाही तर तुम्ही काय ईश्वराची प्रार्थना करून ह्या चित्ताचा निरोध करू शकता. ईश्वर संकल्पना ही उपयोगाची आहे. पण जर समजा तुम्ही चित्ताचा निरोध तुम्ही तुमच्या प्रयत्नाने करू शकले तर ईश्वराची गरज नाही असा अर्थ योग परंपरेत केला जातो. परंतु या ठिकाणी वा हे जे काय अव्यय आहे तर त्याचा अर्थ जसा अथवा विकल्पार्थ आहे तसा निश्चय अर्थाने पण व्याकरणशास्त्राने सांगितलेला आहे. म्हणून तिथं उलट ईश्वर प्रणिधानात वा म्हणजे योगी पुरुषाने ईश्वराची मदत घेतली पाहिजे असं पतंजली मुनींना सांगायचं आहे असं ते गणेश्वर शास्त्रीजी नेहमी सांगत असतात. तसं या ठिकाणी आपल्याला हे जे योगदर्शन आहे त्या योगदर्शनाचा अभ्यास केला तर ईश्वर प्रेम न म्हणजे भगवंतावर प्रीती न करता केलेला जो योगाभ्यास आहे त्याची काय आहे, त्या साधकाची ती अपूर्णता आहे. परंतु जर त्यांनी ईश्वर भक्ती केली किंवा ईश्वरावर प्रेम केलं तर त्या योगाची खरी पूर्णता आहे. पण जर एखाद्याने केवळ भगवंतावर प्रेम केलं आणि योगाचा अभ्यास केला नाही तर त्याच्या पूर्णतेत कधीच बाध येत नाही. त्याला योगाची साधनं न करता देखील त्या साधनांचं फल ह्या ईश्वर भक्तीमध्ये त्याला प्राप्त होतं. म्हणून माऊली किती आत्मविश्वासपूर्वक सांगतात काय, अष्टांग योगे न सिनिजे यम नियम निरोध न किजे राया, वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे, गाता वाता श्रवणी ऐकीजे रया, गीता छंदे अंग डोलीजे, लीला विनोदे संसार तरीजे रया, बाप रखुमा देवरू विठ्ठलू नामे जोडे हा उपाय किजे रया असं माऊली सांगतात. म्हणजे ही दर्शनं जी आहेत तर ह्या दर्शनामध्ये काय आम्ही योगजाता अभ्यासावे, आम्ही योगाचा अभ्यास करावा पण त्याने याची अनुभवा यावे. पण त्या योगामधून हाच अनुभव आम्हाला प्राप्त झाला पाहिजे. कोणता? भगवंताच्या चतुर्भुज रूपाचं दर्शन हेच खरा काय आहे. हा अनुभव आला तर आम्हाला त्या योगाच्या अभ्यासाचं काही सार झालं असं आम्ही मानतो. शास्त्रात हां हां हे माहीत द्या. अंतःकरणाच्या एकाग्रतेसाठी जसे ईश्वर प्रणिधान हा विकल्पाने सांगितला आहे तसं पुढे जाऊन असं सांगितलं की समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानात. हां असं पण समाधीची जी यशस्विता जी आहे ती ईश्वराच्या प्रणिधानामुळे की ईश्वराच्या प्रार्थनेमुळेच होते. म्हणजे शेवट याचा अर्थ काय, तुम्हाला योगाची साधनं करायची असेल तरी सगळ्या प्रतिबंधाची निवृत्तीपूर्वक जर तुम्हाला योगाची सिद्धी पाहिजे असेल तर तिथं सुद्धा तुम्हाला ईश्वराचं साह्य घेतलं पाहिजे. ते पुन्हा सूत्र परिनिधानातच आहे नाही का. तर अशा रीतीनं अर्जुन म्हणतो की आम्ही योगजाता अभ्यासावे तेने याचे अनुभव यावे आणि शास्त्राते आलोडावे. शास्त्राचं सगळ्यांचं आलोडन करणं म्हणजे शास्त्राचं संपूर्णपणे विचार किंवा परिशीलन करणं, साधक बाधक विचार करणं, वस्तुनिष्ठ विचार करणं याला म्हणायचं शास्त्राचं आलोडन करणं. म्हणजे शास्त्राचं पूर्वपक्ष उत्तरपक्ष इत्यादी करून सिद्धांत रूपाने निश्चय करणं. हे कधी आहे? परिसिद्धांतत्व हाची. परंतु त्या सर्वांचा सिद्धांत काय आहे? किती शास्त्राचं आलोडन करा, किती योगशास्त्र करा, योगशास्त्राचा अभ्यास करा, परंतु सिद्धांत तो हाची. म्हणजे भगवंताच्या सगुण साकार स्वरूपाचं साक्षात्कार करून घेणं हे त्याचं काय आहे? सिद्धांत आहे असं अर्जुन म्हणतो. आम्ही यजने की जती सकळे परी ते फळती तिये फळाची येण्याची फळे. ती बहुतेक ते फळती असा पाठ आहे का बरेच. हां ते येणे फळाची इथं तिथे झालेले इथं मुद्रण दोष आहे. हां कितवी ओळी आहे? आणि हां आम्ही यजने की जती सकळे परी ते फळावी येण्याची फळे तीर्थे होतो सकळे याचे लागी. आता अर्जुन म्हणतो आम्ही सकळे यजने केली. आम्ही सगळे यजन म्हणजे अनेक प्रकारचे यज्ञ केले
परंतु ते फळावी येण्याची फळे. किती जरी यज्ञ केले तरीसुद्धा त्याचं फलश्रुती कोणत्या झाली असं कधी म्हणायचं, येण्याची फळे. म्हणजे हा सगुण परमात्म्याचा साक्षात्कार झाला तरच त्या केलेल्या आम्ही सगळ्या प्रकारच्या यज्ञांची परिसमाप्ती होते. असं पण नाही. यज्ञ तुकोबरायांचा एक अभंग आहे, गुलाबराव महाराजांनी एक ग्रंथ लिहिला आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीलाच हा अभंग लिहिला. पण आता ह्या यज्ञभूतांच्या पाळना, भेद कार्य कारण आणि पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. रुक्मिणी स्वयंवरावर एक त्यांनी पुस्तक लिहिले, त्याचं नाव काय आता लक्षात येईल. तर त्याच्यामध्ये त्यांनी हा अभंग पहिल्यांदा दिला आणि त्याचं जर चिंतन केलं तर ह्या अभंग म्हणजे तो सगळा अभंगाचा विस्तार म्हणजे तो सगळा ग्रंथ आहे, हा रुक्मिणी स्वयंवराच्या रूपकांनी सांगितलेला. तर तिथं सांगतात की आम्ही यजने किदती सकळे, आम्ही किती यज्ञयाग केलं तरी ते फळाची येण्याची, ते फळावी येण्याची फळे. त्याचं यज्ञाचं फळ कधी झालं म्हणायचं. या ठिकाणी यज्ञाचं फळ म्हणजे निष्काम केलेल्या यज्ञाचं फळ अंतःकरण शुद्धी होऊन थांबलं तरी ते फळ नाही आपण म्हणतो वेदांताच्या दृष्टीनं. पण इथं म्हणतात तेनेच फळावी, तेव्हाच त्याचं फळ खरं आलं असं म्हणावं. किंवा तीर्थे होतो सकळे याचे लागी. तुम्ही किती तीर्थाटन केलं आणि भगवत साक्षात्कार नाही, सगुण साकाराचं प्रेम अंतःकरणामध्ये नाही, तर तुम्हाला तीर्थसुद्धा सगळ्या अर्थाने फलीभूत झाली असं म्हणता येणार नाही. आणि काही जे जे दान पुण्य आम्ही कीजे, तया फळी फळ तुझे चतुर्भुज रूप. हेच काय म्हणतात, आणि जे काही, आणि आम्ही दुसरी जी साधनं करू, कोणती, दान पुण्य आम्ही कीजे, आम्ही जे दान किंवा पुण्य करू तया फळी, आणि त्या फळात म्हणजे त्या दान पुण्याच्या फळात फळ तुझे फळ. या ठिकाणी तया फळी म्हणजे त्यांच्या फळात फळ कोणतं, तर तुझे चतुर्भुज रूप फळ. तुझ्या चतुर्भुज रूप हे त्या सर्व दान पुण्यांचं देखील फळ आहे. आईशी तेथीची जीवा आवडी, म्हणून तेची देखावया लवड सवडी, वर्तत असे ते साकडी फेडीजे वेगी. आईशी जीवा तिथीची आवडी. इथे एक फार माऊलींचा हा आवड शब्द फारच महत्त्वाचा आहे. अमृतानुभवामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, संत वाङ्मयामध्ये म्हणजे गाथे अभंगवाणीमध्ये सगळ्या ठिकाणी आवड, माझ्या जीवीची आवडी. नंतर आवडीचेनी सर्वभरे काय, आवडीचेनी वेगे एकमेकाती गिळती अंगे, आणि द्वैताचेनी पांगे उघळीतात. अशा प्रकारचं आवडीला ही तर कोणती प्रक्रिया स्पष्टीकरण आवडीला काही दुसरं काही करता येत नाही. ही कशी आहे आवड, ही काय त्याला म्हणतो आपण स्वाभाविक, अशा निर्हेतुक ही आवड ज्याची त्याचं काय आहे स्वतंत्र आहे. हा जो थोडक्यात हे जीवनमुक्तीच्या विलक्षण सुख जे आहे त्या सुखाचं साधन कोण करील काय, ही त्याची काय आहे आवड आहे. ही ज्ञानोबारायांची काय आहे आवड आहे. आणि म्हणून अर्जुन जो म्हणतो तो ह्याचं स्पष्टीकरण करतो, मी तुला हे म्हणतो म्हणजे अज्ञान आहे म्हणून नाही, ही माझी काय आहे आवड आहे. आवडीला कोणत्याही प्रकारचं कारण स्पष्टीकरण काही नाही. त्याच्यामध्ये ती सुखाला कारण होते का दुःखाला कारण होते वगैरे हा विचार मला उगीच आवडतं. काही लोक म्हणतात तुम्ही का हे सामाजिक काम करण्यातच रात्रंदिवस स्वतःच्या प्रपंचाच्याकडे बघत नाही. तेव्हा मला हे सामाजिक करण्याची आवड आहे, ही काय माझा हा आवडीचा विषय. तसं इथं सांगतात ते आणि त्या आवडीचं काय पुन्हा आवड आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिशे आणि न भुलवी. तरी ते काय आवड असायची आणि मग त्या माणसाला शिन झाला, याचा अर्थ काही नाही, त्याला आवडच नाही. आवडीच्या गोष्टी जितकं आपला आज आवड आहे आणि मला हे करायची लाज वाटते असं म्हणतो. मला छंद आहे पण त्याला शिन झाला, असं जर परत वेड लागलं पण हा काय याला काही भुरळ पडली नाही असं तरी ते काय, तर त्याला काय पिसं म्हणायचं का, त्याला व्यसन म्हणायचं का, त्याला आवड म्हणायची का, असं माऊली विचारतात आक्षेपार्थाने. आयशी तेथीची जीव आवडी, अशी देवाला माझ्या अंतःकरणाला त्याची आवड आहे म्हणून तेची देखावया लवड सवडी. म्हणून ते पाहण्यासाठीच माझी एवढी लवड सवड म्हणजे लगबग त्वरा घाई या ठिकाणी आहे. आणि लवड सवडी वर्तत असे अत्यंत घाई माझ्या अंतःकरणात निर्माण झाली. आणि देवा आता दुसरं काही करू नको, ते साकडी वेगा फेडी, आता लवकरात लवकर ते माझ्यावर आलेलं संकट आता दूर कर.
म्हणजे कोणतं संकट आता दूर कर? विश्वरूप दर्शनाला अर्जुन काय म्हणतो? हे माझ्यावर आलेलं संकट आहे, कारण माझी मूळ आवडी जी आहे ना, ती आवडी माझ्या तुझ्या चतुर्भुज रूपाचीच आहे. आगा काय आगा जीवीचे जाणते या, सकळ विश्व वसविते या, प्रसन्न होई पूजितया देवांच्या देवा. आता म्हणतात जीवीचे जाणते. देवा हे तुला काय सांगायला पाहिजे का? तुला काय तुझा अवघे न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. ऐके नाही, परी हे आनावर आवरिता आवडी आणि अवसान ते घडी येथे पुरो देत नाही. काय उने मज येथे ठेविले ठाई, पोटा आलो तई पासून या समर्थे. तुका म्हणे अवघी आवरिली वासना आता नारायणा विश्वरूपापासून दुसरी यापासून. आता मला फक्त एवढंच म्हणणं आहे की आता मला हे विश्वरूप नको आहे. आणि तू तर कसा आहे? जीवीचे जाणते या, सगळ्यांच्या अंतकरणाला जाणणारा तो आहे. सकळ विश्व वसविते या, सगळ्या विश्वाला वसवणारा, आपल्या पोटात स्थान देणारा, सर्वांचा आधार असणाऱ्या, आश्रयस्थान असणाऱ्या हे देवा. प्रसन्न होई. आता तू काय हो? प्रसन्न होय. तू कोणता आहे? देवांची या देवा पूजितया. तर या ठिकाणी सर्वांनी तुझी पूजा करावी, सर्वांना पूज्य असणारा असा तू देवाधी देव असा तू आहेस. म्हणून तू काय कर? आता फक्त आयशी तेथीची जीवा आवडी, म्हणून तेची देखावया लवड सवडी, वर्तत असे ते साकडी फेडीजे. ते साकडी विश्वरूपाचं साकडं लवकर फेड नाम. त्या ठिकाणी ते विश्वरूप दाखवण्याचं बंद कर आणि चतुर्भुज रूप मला दाखव. कोणतं रूप पाहिजे तुला? तर ते आता पुढच्या श्लोकात सांगतात. किरीटिनं गदिनं चक्रहस्त मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव तुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. किरीटिनं गदिनं चक्रहस्त मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. किरीटिनं गदिनं चक्रहस्त मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.